पुण्याचा उदय झाला। आणि असणारे संत राजा परीक्षितीच्या भेटीला आले। बघा, संत राजाकडे आले, कारण जीवनामध्ये ज्या वेळेस पुण्याचा उदय होतो ना, त्याच वेळेस देव आणि संत हे कृपा करत असतात। जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले। जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले। जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही तेव्हा या विठ्ठले कृपा केली। जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले। जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही विठ्ठले कृपा केली। देवाया विठ्ठले मला रिपीट कमी करून झालं कृपा केली। जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी बहु पुण्य केले। जन्मोजन्मी जन्मोने संसार लोटाचा दास। जन्मोने संसार लोटाचा दास। जन्मोने संसार लोटाचा दास। जन्मोने संसारी झालो त्याचा दास। जन्मोने संसारी झालो त्याचा दास। जन्मोने संसारी झालो त्याचा दास। हो माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास पांडुरंगी। जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले। जन्मोजन्मी आम्ही,
माझी चित्त दैवता तुझे माझी चित्त देवता तुझे माझी चित्त गाता गीत विठोबाचे एका जन्माच्या पुण्याने जीवनामध्ये साधू काय देव सुद्धा मिळत नाही, कारण त्या गोपिकांनी त्या परमात्मा प्राप्ती करता याची लागे ओ केले नानाया याची लागे वो व्रते उपवास याची लागे या विषयाच्या त्याग
याची लागी या विषयाचा त्याग. काय त्याग केला जीवनामध्ये. कारण आपण भोगी लोक आहोत. भोग्यांना जीवनामध्ये कधी त्याग कळत नाही. आणि जोपर्यंत जीवनामध्ये त्याग येत नाही तोपर्यंत जीवनामध्ये मोलाचीच भात आणि मोलाची कडी. बरं का? अरे आपण भोगी लोक आहोत. कारण त्या गवळणी सुद्धा गृहस्थाश्रमी होत्या. येईल पुढे विषय. कारण ह्या निळुंबाराच्या गवळणी आहेत हे असा खसकल्या की ते मग कुठं कुठं जात. सामान्य गवळणी नाहीये. अशा अंगाला काटे उभे ब्रह्मरसामध्ये ब्रह्मरस प्राप्त करून देणाऱ्या त्या निळुंबाराच्या गवळणी आहे. मला विषयांतर होईल म्हणून बोलायचं नाहीये. कारण ते आता भागवतात तिथलं तिथंच आहे. अजून राजा परीक्षितीला शाप झाला. संत महात्मे राजाकडे आले. बरं का? आणि राजाने आपली शापाची वार्ता त्या ऋषींना सांगितली. बघा जीवनातलं एक नवल आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये जर मनुष्याच्याकडून पाप झालं तर मनुष्य सर्व लोकांना सांगतो. बरोबर आहे. मी काही सांगून राहिलो ते समजून राहिलं का तुम्हाला? मी जे सांगतो ते समजते ना? हो का नाही? हो. मला सांगा, ज्याने समजते त्याला सांगण्यात मजा आहे का? आता बरोबर उत्तर द्या. मी जे सांगतो ते समजते ना? ते आता म्हणतात नाही. आता ज्याने समजत नाही त्याला काही सांगण्यात मजा आहे का? अरे बुआ, चित भी मेरी, पट भी मेरी, अंटी मेरी बाप की. मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्य कधी बघा राजाकडून हे पाप घडलं. आणि बघा मी तुम्हाला एक ओरंब सांगतो, तथ्य सांगतो. कधीतलं जीवनामध्ये आपल्याकडून जर काही पाप घडलं तर ते पाप सांगितल्याने पाप नाश होते. पण आपण सांगत नाही. हे तथ्य भागवतातलं लक्षात घ्या बरं. नाहीतर जीवनामध्ये तुम्ही कहा गए कहीं नहीं, क्या लाया कुछ नहीं. एवढं जरी तुमच्या जीवनामध्ये तथ्य लक्षात आलं जीवनातलं, तुम्हाला कधीच सार्थक झालं. सांगून द्यायचं. कोणाला सांगायचं? भागवती वाले. बरं का? जो कोणी तुमचं ऐकेल एखाद्या गोट्याजवळ जायचं. गोटा असा दगड तर काही बोलत नाही ना. आणि त्याला सांगायचं तुम्ही जे पाप केलं ते. बरं का? तुमचा पापाचं जे ओझं आहे ना डोक्यावर ते उतरल्याशिवाय राहणार नाही. राजा परीक्षितीने आपलं पाप झाकून ठेवलं नाही. परंतु आपल्याकडून जर काही दान झालं, पुण्यकर्म जर झालं तर आपण मुकड्यानं बसत. मायेकून तर नाही मुकड्यानं बसणं म्हणतो. तुमचं काय नाही. पुण्य केलेलं कोणाला सांगू? सांगितल्याने पुण्याचा नाश होतो. राजा परीक्षितीने आपल्या पापाची कबुली दिली आणि पाप सांगितल्यानंतर जीवनामध्ये पाप केल्याची जी प्रवृत्ती असते ना ती कमी होते. हे तथ्य फक्त डोंगरे महाराजच सांगू शकतात.
हे तथ्य त्यांनी जाणलेले आहे, कारण त्यांची ही टीका वाचण्याकरता मला 8 ते 10 वर्ष लागले. बरं का? माझ्या लक्षातच येत नव्हतं काय बोलावं. खूप ऐकलं, कथा ऐकल्या हिरण्यकश्यपून, बरं झालं. पण मी आता म्हटलं हे पुरे झालं, आता हे आलंच नाही पाहिजे. म्हणून जीवनामध्ये मला तथ्य जे मिळेल मला तेच शोधायचं होतं. आणि अचानकपणे असणार हे बाबा डोंगरे बाबाचं एक मला सुंदर अशा प्रकारचं भागवत रहस्य म्हणून एक प्रतच मला मिळाली. आणि हे माझ्या पदरातलं नाहीये. संती सांगितले केले ते जतन, संती सांगितले केले ते जतन, नाही आज्ञा त्यांची केली उल्लंघन, नाही आज्ञा त्यांची केली उल्लंघन, मत मतांतरा नाही दिले मना, मत मतांतरा नाही दिले मन, म्हणून आली सावळाच्या भेटीवर. सौ सोनार की एक लोहार की निळूपरायचं भागवत गवळणी काही सामान्य नाहीये. एका चरणामध्ये तो सर्व भागवत येते. गिरी गोवर्धने येणे उचलिला कालिया महासर्पणी, एका चरणामध्ये संपूर्ण भागवत. त्यांना माहित होतं की कलियुगातल्या लोकांना एवढं मोठं ऐकायला वेळ मिळणार. लोकांना म्हणायला लागते त्याला ना भागवत आले, अरे मर्यादे फुरसत नाही. काय म्हणता? मर्यादे फुरसत नाही, तू म्हणता भागवतात. त्या यमानं देवाने सांगितलं, जर ती दिसला तर तू नुसलो ना, कारण हा घरी कळी जाईल आणि कळी मरी. पहिले लोक घरी मरत, आता जती बजेटात आला उचललेला बरं फुरसत नाही ना. म्हणून संती सांगितले केले ते जतन. संतांनी जे सांगितलं तेच मी तुम्हाला सांगेन. सर्व ऋषी समोर राजाने जाहीरीतीने सांगितलं, मी पवित्र संताच्या गळामध्ये मेलेला साप घातला, मी अधम आहे. आता तुम्ही माझा काय करा, उद्धार करा. काय मी उद्धार पावेल, काय मी उद्धार पावेल, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत, ऐसे तुम्ही सांगा संत, करा समाधान चित्त माझे, खंड राजा परीक्षितीला चित्तामध्ये अनुताप झाला. बघा, जीवनामध्ये
जोपर्यंत त्याला अनुताप होत नाही तोपर्यंत त्याचा भाव टिकून राहत नाही. भाव निर्माण होतो. बस तुम्ही आता कथेमध्ये बसलेले आहात, भावयुक्त अंतःकरणाने तुम्ही कथा श्रवण करत आहात, पण तुमचा भाव टिकत नाही. इथून तुम्ही उठले, भाव बुडाला काय करू, कायलेच भाव नाही. सोयाबीनले भाव नाही, तुरीले भाव, कापसाले भाव, देवाले भाव आहे का? अरे आताच नव्हे, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्यावेळेस सुद्धा देव घ्या कोणी, 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 देव घ्या कोणी. ऐकाला घर पोसोनी, 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 ऐकाला घर पोसोनी. कारण त्यावेळेस सुद्धा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी देवाला कोणी विचारत नव्हतं, टोपलीमध्ये घेतलं देवाला. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐका आला घर पोसणी. घ्या ना, परंतु लोक म्हणू लागले देवन लगे, नैवन लगे, देवन लगे, देवन लगे. महाराज तुम्ही देवाला देताय, पण त्यांना घेऊ कुठं? आठवणीचे रुदले जागे, आठवणीचे रुदले जागे, देवन लगे, देवन लगे, देवन लगे, देवन लगे. साठवणीचे रुधले जागे. देवा जागा कुठे आहे देव ठेवायला? जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या मनामध्ये शोकांतिका निर्माण झाली. देव मंदला, देव मंदला, भाव बुडाला काय करू, काय करावा? कोणी घेत नाही. त्यावेळेस जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली. याला असं वाटत असेल की आम्ही देव दिला तर देवाच्या बदलामध्ये आम्हाला काही द्यावा लागेल. तेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी म्हटलं देव घ्या पुका, देव घ्या पुका, देव घ्या पुका, देव घ्या पुका. न लगे रुका बोल काही, न लगे रुका बोल काही, देव घ्या कोणी, 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 देव घ्या काय? देव घ्या फुका, फुकट. न लगी रुका मोल काही, तरी कोणी घ्यायला तयार झालं. देव मन जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात शेवटच्या कळ्यामध्ये, दुबळा तुका भावेहीन, उदारा देव घेतला ऋण. कोण विचारलं नाही त्यावेळेस.
जगद्गुरु तुकाराम महाराज हयात असताना सुद्धा कोणी देवाला भाव दिला नाही ना, आता काय मिळेल? आता तर दुसऱ्या चरणामध्ये आपण आलेले आहोत, तरी पण बरं आहे नाही बा, बरं आहे. काहीतरी विचारतात लोक, जीवनामध्ये राजा परीक्षितीच्या जीवनामध्ये अनुताप निर्माण झाला. कारण जो जीवनामध्ये जोपर्यंत अनुताप होत नाही तोपर्यंत जीवनामध्ये भाव राहत नाही. अनुतापाविन भाव कैसा राहे, अनुभव पाही शोधुनिया, पाहता पाहणे गेली ती शोधुनी, एका जनाधनी अनुभविले. त्याला म्हणतात गाथ्यातून भागवत सांगणे. त्या नारायण महाराजांनी सांगितलं की बाबा, पुराण वाचशील तरी पुराणिक होशी, वैष्णव न होशी अरे जना. म्हणून मी पुराणाचा जास्त आधार घेतो. अनुताप जीवनामध्ये राजा परीक्षितीचा झाला. अनुतापाविन भाव कैसर आहे, अनुताप भाव अनुभव पाहिजे, पाहता पाहणे गेली ती शोधून एका जनार्दने अनुभवले. आता अनुताप कशाला म्हणतात? अनुताप कशाला म्हणतात? जोपर्यंत जीवनामध्ये अनुताप कळत नाही तोपर्यंत जीवनामधला भाव टिकून राहत नाही. एकनाथ महाराजांनी त्या अनुतापाचं वर्णन केलेलं आहे. त्या अनुतापाचे लक्षण, नित्य मृत्यू लागला समीप. जोपर्यंत मनुष्याला कळत नाही की माझ्या मग मृत्यू लागलेला आहे तोपर्यंत त्याच्या जीवनातला भाव कधी टिकत नाही. नित्य मृत्यू लागला समीप. लक्षात ठेवा, आईच्या उदरापासून हा काळ नित्य आपल्या पाठी लागलेला आहे. बरं, पाहतो मंदिर घेऊन जातो गोगा, पाहतो मंदिर घेऊन जातो गोगा, पाहतो मंदिर घेऊन जातो गोगा, पाहतो मंदिर घेऊन जातो गोगा. पैसा काळ लोका, पैसा काळ लोका खाताचे, तुमच्या गावात मंदिर आहे का? आहेत मंदिर? एक पिल्लू असं मचर मचर करे, त्याची माय सांगे बघू जास्त चक्रा करू नाही, फिरू नाही. कारण काळ हा टपून बसलेला आहे बघा ना. आणि बघा हा काळ असा आहे, मांजर आहेत ना, आहेत बघा. ती मांजराच्या पिलाला कुठे धरते? काठीत घेते का? कुठे पकडते? नक्की सांगा, नक्की कुठे पकडते?
दात लागू दे, दात लागू देत नाही. आणि त्याच दातात उंदराला पकडते, काही शिल्लक ठेवत नाही. पिलाला सुद्धा पकडते, कशामध्ये? मुखामध्ये. दात लागू दे नाही. आणि उंदराला सुद्धा पकडते, काही शिल्लक ठेवत. बघा तुम्ही, हा काळ आहे. हा काळ भक्तांना ज्यावेळेस घेऊन जायला येतो ना, त्याला दात लागू देत नाही. आणि जो म्हणते कुठे फुरसत आहे, कायले ऐका लागते आणि काय होते, हे जरी नाही काल तरी दुसरा येईना, हे जरी नाही काल तरी दुसरा येईना, हे जरी नाही काल तरी दुसरा येईना, तरी दुसरा येईना, हे जरी नाही काल 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 तरी दुसरा येईना. हो सरते शेवटी बा, काळ बांधून नेलं, 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 सरते शेवटी बा. मला येते नसतील का? तुम्हाला येणार नाही का? हो सरते शेवटी बा, काळ बांधून नेलं, सरते शेवटी बा, काळ बांधून नेलं, सरते शेवटी बा, काळ बांधून नेलं, सरते शेवटी बा, काळ बांधून नेलं. असं भजन केल्यानं कसं काय होईल? मग असं जर नाही केलं तर तुम्ही बसता का? ओ सरते शेवटी बा, काळ बा. नाही आलं तर असं फक्त म्हणा ना 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 ना. एवढं जरी म्हटलं तरी बस आहे, कारण तुमच्या ते पाठ नशील प्रमाण. सरते शेवटी बा, काळ बांधू. कोणाला तुमच्या गावातले दिलं नाही का कोणाला बांधून? म्हणा सर्वजण म्हणा, म्हणा, म्हणाले काहीतरी कुठेतरी ब्रेक लागला पाहिजे. सरते शेवटी बा, काळ बांधून नेलं, सरते शेवटी बा, काळ बांधून नेलं. हो एका जना धन्यवाद काय जाईला, आता काय जाईला. हो एका जना धन्यवाद काय जाईला, एका जना धन्यवाद आता काय जाईला. हो
हे तरी नाही काल. अरे एवढं मोठं यांनी निर्माण केलं नाही. सर्व व्यवस्था तुम्हाला या ठिकाणी करून दिल्यानंतर जर आपण हे श्रवण केलं नाही तर हे जरी नाही काल मग दुसरा काय मग यमाची यमदंड बैसतील माथा. अरे तुमची सोडवणूक करण्याकरता हे एवढं यांनी या ठिकाणी तुम्हाला हा चान्स आहे जीवनातला दिलेला बरं का. या बाबू सर्वनाची मिशी बैसावी योनी साम्राज्य भुवनी सुखी नंदा. बरं का. कसे बी या जसे असाल तसे खटनट या रे शुद्ध होनी जा रे दौंडी पिठी भावे तो खा मेळा. दौंडी पिठी भावे तो खा मेळा. जसे असाल तसे या आणि शुद्ध होऊन जा रे. बरं का. तुम्हाला शुद्धी प्राप्त करून देणारं शास्त्र या युगातलं फक्त भागवत आहे. म्हणून बाप हो काय यांचे उपकार कोणत्या जन्मामध्ये फेडसा. बरं का. खरं तर मी तुम्हाला सांगतो काय द्यावे त्यासी भावे उतरा देविता हा जीव थोडा पायी. अरे यांच्या चरणावर आपला जीव जरी वाळून टाकला तरी याची उपकार आपल्या जन्मामध्ये फिटणार नाही. बरं का. अशी संतती जीवनामध्ये जन्माला येण्याकरता खूप मोठी पुण्य लागते. बरं का. वा. राजाने सांगितलं आता माझा उद्धार करा. काहीतरी उपाय सांगा. मला भीती वाटत आहे. मी मरणाची ह्या वेळेपर्यंत काहीतरी आजपर्यंत काही केलं नाही. मरण्याकरता मला जावं लागेल. जाण्याकरता काहीतरी तयारी करावी लागते. कारण परीक्षितीने मरणाच्या वेदनाचा विचार केला. एक एक माचे ठाई शतविंचवाचे दुःख पाहे. कसा करते मनुष्य मरताची वेळ आली त्यावेळेस कसा तरफड करतो तो. मग तसं मरायचं का तुम्हाला नाही ना. तर मग भागवत श्रवण करा. न चुकता आपल्या वेळेवर यायचं. मनाचे कान करून. बरं का. मी तर म्हणतो खूप तुमची तपश्चर्या आहे. कारण या युगातली तपश्चर्या म्हणजे 1 ते 5 बसणं का सोपी आहे का तुम्हाला. इतकं सोपं वाटते का तुम्हाला. आणि हेच जीवनातलं तप आहे. वाया व्यर्थ कथा सांडी मार. ही वाया गमवू नका. म्हणून जन्म मरणाच्या दुःखाच्या विचाराने पापवृत्ती नष्ट होईल. त्याने ऋषी मुनींना असं आवाहन केलं की आता आपण असं काही करा. मला 7 दिवसामध्ये मुक्ती मिळेल.
ज्याचा मृत्यू जवळ आलेला आहे अशा माणसाने काय करावं हे मला सांगा. वेळ जास्त नाही. ज्ञानाच्या लांबलचक गोष्टी सांगाल तर वेळ निघून जाईल. मला असं काही गोष्टी सांगा, असा काही मार्ग दाखवा जेणेकरून मला परमात्मापदी लीन होता येईल. अशी कथा ऐकावी जेणेकरून मी मुक्त होईल. हो, ते ऋषी विचार करू लागले की राजा, जन्म जन्म मुनी जतन कराई, अंतिराम कहीं आवत नहीं. राम सिया राम, सिया राम, सिया राम, राम सिया राम, सिया राम, जय जय राम, राम सिया राम, सिया राम, जय जय राम, राम सिया राम, सिया राम, जय जय राम. हे राजा, अरे जन्माचा जन्म झाले. जन्म जन्म मुनी जतन कराई, अंतिराम कहीं आवत नाही. अरे आमचे जन्मच्या जन्म गेले, आजपर्यंत सुद्धा आमची मुक्ती झाली नाही आणि तू म्हणतो मला 7 दिवसामध्ये मुक्ती मिळाली पाहिजे. राजा, हे शक्य नाही. ऋषीगण विचार करू लागला. कोणताही ऋषी राजाला उपदेश करण्याकरता तयार झाला नाही. आणि कोणालाही बोलण्याची हिंमत झाली नाही. परीक्षितेला वाटत होतं की समर्थ असूनही ऋषी मला उपदेश का करत नाही. आणि त्याने विचार केला, सर्व जगाने मला टाकून दिलं तरी चालेल, मी भगवंताचा आश्रय घेईल आणि तो परमात्मा माझ्यावर कृपा करेल. बहु आहे कृपावंत अनंत हे नाम जा. जगी जाशी कोणी नाही, त्याशी देव आहे. निराकार आधाराचा तोची भार वाहे, तोची भार वाहे. जग जास कोणी नाही. हो, तुम्ही मला काय आश्रय देत नाही, तो माझा परमात्मा मला आश्रय देईल. ओ टाकुनी ते दिले कुंतीने जडात, त्या कुंतीने झालेला आपला बाळ झाल्याबरोबर काय दुर्दैव असेल त्या मातीचं. बाळ टाकुनी ते दिधले कुंतीने जळात. कोण रक्षण केलं त्याचं? पांडुरंग रक्षिताला. त्या परमात्म्याने ती पेटी होऊन जाऊ दिली का?
म्हणून देवावर विश्वास ठेवा बरं, फक्त देवावर विश्वास ठेवा. राजा परीक्षितीला वाटलं, कारण अंतकाळीचा सोयरा हे कोणी नाही येत बरं याच्यातलं. जन ही सुखाची दिल्या घेतल्याचे अंत काळीचे कोणी नाही. नाही बा कुणाची कुणी कोणीच कुणाचं नाहीये. कर्म की इच्छा फल की इच्छा मत करे इंसान. जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. यह है गीता का ज्ञान, यह है गीता का ज्ञान. बरोबर. म्हणून अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू धरा. देवासोबत काहीतरी नातं लावा, तोपर्यंत देव तुमचा होत नाही. बरं का. मी तुम्हाला प्रमाण पहिले दिले त्याकरता, कृष्ण माझी माता त्याला म्हणा, तो होईल तुमचं. बरं का. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा दिनाची माऊली. काय सांगता आता याने, सांगता सांगता तसं मेले संत नाही का म्हणे मेलो सांगता सांगता. बरं का. म्हणून असू द्या. राजा परीक्षितीला असं वाटलं की त्याला विश्वास होता, कारण त्यांच्या पूर्वजांचं एवढं पुण्य होतं, देवावर ऋण झालं पाहिजे. त्या ऋणातून मुक्त होण्याकरता राजा परीक्षितीला देवा वाचून आता कोणी नाही. राजा परीक्षितीने ज्याप्रमाणे त्या ईश्वराचा आश्रय घेतला, भगवंताची स्तुती केली, दररोज देवाची स्तुती करत जा. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना अविनाश सकळ देवा आधी देवा. उठल्याबरोबर त्या परमात्म्याची काय करायची, स्तुती करायची. कारण जग हे स्तुतीप्रिय आहे. स्तुती केल्याशिवाय, कारण भागवत हे स्तुत्यात्मक आहे. बरं का. भागवत हे घटनात्मक आहे, भागवत हे गीतात्मक आहे. बरं का. भागवताचा विषय सामान्य विषय नाही आहे. आणि या भागवतामध्ये वंश परंपरेचा विषय आलेला. जन्मच्या जन्म गेले तरी हे कळणारं शास्त्र नाही आहे महाराज. आणि मला तरी असं समाधान वाटतंय की तुम्हाला काहीतरी माझ्यापासून मिळतंय. ज्या आस्थेने तुम्ही श्रवण करत आहात, तुमची आस्था आहे. खरोखर आनंद वाटतोय कथा सांगण्याकरता. म्हणून भगवंताची स्तुती करत जा. एवढंच आता मी तुम्हाला इथं सांगतो आणि इथं थांबतो. बरं का. कारण हा ठीक आहे. बरं बरं, काय हरकत नाही. गाडी भेटली की धोपटून घेतली पाहिजे. आणि यायले सरळ हे हुशार लोक आहेत.
काय हरकत नहीं, इधर कुछ कम नहीं है। भंडार खुला है गजानन बाबा का, आओ। काही दिवा गिवा काही झाडझूड करायला लागत का? तुला काय धंदा आहे? कुठला की चालला तू? ते घरी येतील, कुठे गेली कुठे गेली कुठे गेली कुठे गेली कुठे गेली कुठे गेली कुठे गेली? मला सासर वासायचं आहे ना माझ्या भोवती? हा, तुम्हाला खरं सांगा, तुमचं चित लागते का आता? शिजल्यावरी डाळ वाया जायाचे ते मूळ, ते वाया नाही गेलो पाहिजे, सांगू ना? सर्वांना मतानं सांगा, आहे ना स्टॅमिना आहे का? ते बसा जरासा, बस 10-15 मिनिटं सांगतो मी, काय कारण सर्वांचं पाहावं लागतं. भगवंताची स्तुती करा. द्वारकानाथाचं स्मरण केलं. मी जीवनामध्ये सत्कर्म केलं नाही आणि म्हणून हे ब्राह्मण मला उपदेश करत नाहीत. मी अधम आहे. ज्या परमेश्वराने मातेच्या गर्भामध्ये असताना ब्रह्मापासून माझं रक्षण केलं, तो आजही माझं रक्षण करील. मी पापी आहे, पण मी त्या देवाचा नाथ आहे. मी तुमचा आहे. दुष्टतमोमपि दयारहितो कृष्णा तत्वास्मि चास्मि परस्त्यम दुष्टोमतीपि दया रहितोपि कृष्ण तवास्मि चस्मी परश्य. हे द्वारकानाथा, मी शरण आलेला आहोत. ज्या अर्थी माझा जन्म चांगल्या रीतीने घडविला बरं का, त्या अर्थी माझा मृत्यू सुद्धा मंगलमय झाला पाहिजे. परमेश्वराने त्यावेळेस असणाऱ्या त्या राजा परीक्षितीने केलेला कारण तो पांडवाचा वंशज होता बरं का. पहाते पांडव अखंड वनवासी, परित्या देवाशी आठविती. किती होते पांडव? नक्की सांगा. 6. आलं का? हे असं तथ्य काढलं पाहिजे. तो कोणाचा होता? बरोबर आहे. किती आहेत मग? आता 5 म्हणा. आता 6 कसे काय झाले? बरं का? चांगला ऐकत जा बरं. 6
हातीने पडला पाहिजे म्हणून. सहा मंत्र दिले होते. कोणी कुंतीला? तुला काय विचारायला बोलावलं का ते का सांगायला बोलावलं का? सुन मला सांगत आहे ना. कारण न सांगता तुम्हा कडो येते अंतर विश्वे विश्वंभर परिहार चिन्ह लगे. अशा पुण्यशाल कुळामधला हा राजा परीक्षित होता बरं का. हो, हे जे पांडव आहेत यांचं एक एक पात्र असं आहे कर्णासारखा वीर दानवीर या जगतामध्ये झाला नाही, होणे नाही बरं का. राजा कर्णाचं काय म्हणतात, सकाळी कोणाचं नाव घेतलं पाहिजे? काहीतरी म्हण आहे ते पूर्वीचे लोक म्हणत होते. काही याच्यात तर पूर्वीचं कोणी नाही राहील का? गेले का होगे? फार दानशूर व्यक्ती होती कर्ण. असू द्या. परमेश्वराने शुकाचार्यांना प्रेरणा केली की तेथे जा, शिष्य योग्य आहे, शिष्य योग्य आहे, पण मुक्ती देण्याचा अधिकार कोणाचा आहे? जीवाला मुक्ती प्रदान करणारी देवता कोणती? भगवान. हर हर महादेव संभा काशी विश्वनाथ गंगा. हर महादेव संभा काशी हर हर महादेव संभा काशी विश्वनाथ गंगा. 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 काशी विश्वनाथ गंगा. काशी विश्वनाथ गंगा. काशी विश्वनाथ गंगा. हर हर मुक्ती देण्याचा अधिकार जीवाला फक्त भगवान शंकर आहे. म्हणून मी भगवान शिवजीला सांगितलं आणि भगवान शंकर शिवाचे अवतार शुकाचार्य तिथे आले. कारण संहाराचं काम शंकराचं आहे. प्रजापती ब्रह्मदेवाचं कार्य काय आहे? या भूतलावर प्रजा उत्पत्ती करणे हे ब्रह्मदेवाचं कार्य आहे. पालन करणे हे विष्णूचं कार्य आहे. आणि जीवाला मुक्ती प्रदान करण्याचं कार्य, संहार करण्याचं कार्य भगवान शिवजीचं आहे. म्हणून भगवान शिवजीचे अवतार धारण करून असणारे शुक मुनी तिथे आले. परीक्षितीचा मृत्यू मंगलमय होण्यासाठी
शुकाचार्य तेथे आले. शुकाचार्य दिगंबर मूर्ती होते आणि असणाऱ्या त्यांचं वासनाचं सर्व वस्त्र सुटून गेलं होतं. वय 16 वर्षाचं होतं. कमरेला बेखला, फक्त लंगोटी, आजाडबळ होते. विशाल अशा प्रकारचं वृक्षस्थळ होतं आणि असणाऱ्या त्यांची दृष्टी नासिकेच्या अग्रभागी स्थिर होती. तोंडावर केशाच्या लाटा लुळत होत्या. वर्ण कृष्णासारखा श्याम होता. आणि अशा प्रकारे असणाऱ्या त्या शुकाचार्यांचं नाव ऐकल्याबरोबर रसांचं पण गहिवरून आलं. कारण शुकाचार्यांना विशेषण जर कोणती लावली तर बघा काय या महात्म्याचं वर्णन करावं. ज्यांनी राजा परीक्षितीला मुक्ती प्रदान केली. वक्ता कसा असावा, तो अनपेक्ष असावा. निजला भूतोष्टो अवधूत वेश. व्यासांना वाटलं भागवतात रस जे शुकाचार्य जाणतात ते मी सुद्धा जाणत नाही. मी निर्विकार आहे. माझा मुलगा भागवत सांगेल आणि मी ऐकेल. राजाच्या कल्याणासाठी आलेला शुकाचार्य सोन्याच्या सिंहासनावर विराजमान झाले आणि असणाऱ्या त्या ठिकाणी परीक्षितीने डोळे उघडले. माझा उद्धार करण्याकरता प्रभूने त्यांना पाठविलेलं आहे. नाहीतर हे माझ्यासारख्या पापी व विलासी पुरुषाकडे कसे आले असते. परीक्षितीने शुकाचार्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात केला. बरोबर. आणि परीक्षितीने आपलं पाप त्यांना सांगितलं. माझा उद्धार करा. आसन मरण पुरुषांनी काय करावं, माणसाचं कर्तव्य काय, कोणतं श्रवण करावं, कोणता जप करावा, कशाचं स्मरण करावं, कशाचं भजन करावं, हा प्रश्न राजा परीक्षितीने शुकाचार्यांना विचारला. करील जो प्रश्न, सांगेल जो कथा, श्रवण करिता उद्धरती. आणि गुरुदेव शुकाचार्यांचं हृदय भरून आलं. कारण शिष्य योग्य आहे असं त्यांना वाटलं. अधिकारी मिळाल्यानंतर गुरुला वाटत असते की आपलं सर्वस्व याला द्यावं. अधिकारी शिष्य मिळाला तेव्हा गुरुला असं वाटते की आपलं सर्वस्व याला अर्पण करा. तो काही त्याच्याकडे शिल्लक ठेवत नाही. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशेन्ति ज्ञानम ज्ञानी तत्वदर्शनः. म्हणून राजा परीक्षिती सर्वांगाने शरण गेला. तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सगळ. बरं. आणि अशा अवस्थेमध्ये राजा परीक्षिती
शरण गेले आणि अशा अवस्थेमध्ये शुकाचार्य म्हणतात, राजा तू आता कशाला घाबरतोस? अरे अजून 7 दिवस शिल्लक आहे. मी तुझ्याकडून काही घेण्याकरता नव्हे तर तुला काही देण्याकरता आलेला हो. मी निरपेक्ष आहे. मला जो आनंद लाभला आहे, मला जे भगवंताचं दर्शन झालेलं आहे, त्याचं दर्शन मी तुला आता करून देईल. बरं बघा का आले शुकाचार्य राजा परीक्षितीला भागवत सांगण्याकरता का आले हे सर्व भागवतकारांनी ऐकून घ्यावं. कोणी? भागवतकारांनी. जे भागवत सांगतात त्यांनी ऐकून घ्यावं, तुम्ही नाही. बरं, पांडवांच्या राजसूय यज्ञामधलं फक्त एक शीत खाल्लं होतं. काय खाल्लं होतं? फक्त एक शीत खाल्लं होतं. त्याचं एवढं मोठं ऋण झालं. राजा परीक्षितीला 7 दिवस पर्यंत त्याला भागवत कथा सांगून मुक्ती प्रदान करावी लागली. एका शीताचं ऋण जर याला 7 दिवस, आता तुमच्या घरी 7 दिवस तुम्ही आता 2 टाईम, आता हे कोण्या जन्मात भोगू? कुठे चालली आपली गाडी? समजते कोणाला? म्हणून परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी. माणसाला बघा जीवनामध्ये कसं येते हे दिसते, पण कसं जाते येताना दिसते, पण जाताना कोणाला दिसत. एवढं तथ्य जीवनामध्ये फक्त लक्षात ठेवा. बरं का? जीवनामध्ये आनंद होईल. म्हणून अशा अवस्थेमध्ये असणारे भगवान शुकाचार्य संपूर्ण वर्णन वैराग्य शब्दाने व्यक्त होऊ शकते. आणि अशा प्रकारे असणाऱ्या त्या राजा परीक्षितीला शुकाचार्य काही प्रश्न विचारेल. शुकाचार्यांना परीक्षिती राजा प्रश्न विचारेल आणि त्या प्रत्येक प्रश्नाचा राजा परीक्षिती उत्तर देईल. बरोबर बोलून आलो ना? बरोबर बोललो ना? नाही ना? हा, म्हणून म्हणतो तुम्हाला आता अजून तुम्ही ऐकता. धन्य आहे तुम्ही. शुकाचार्यांनी सांगितले की राजा चिंता करू नको, चिंतन कर. चिंता से घटे चतुराई, पाप से घटे शरीर. दुख से घटे शरीर, पाप से घटे लक्ष्मी. अडचण कोण येते? पैशाची. हे कारण आहे. पाप से घटे शरीर, नहीं, दुख से घटे शरीर, पाप से घटे लक्ष्मी. ऐसे कह गए दास कबीर. बरं का? म्हणून प्रत्येक प्रश्नाचं कोणाला काही उत्तर विचारायची गरज नाही. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर संतांनी आपल्याला देऊन ठेवलेले आहे. फक्त बघत राहा. 7 दिवसामध्ये बरंच तुमचं कोडं उघडेल. बरं का? आणि जीवनामध्ये धन्यता प्राप्त होईल. म्हणून शुकाचार्य राजा परीक्षितीला आता कथा सांगतील आणि राजा परीक्षिती ती कथा श्रवण करेल. आता त्या कथेचं श्रवण आपण उद्या सकाळच्या सत्राला करू.
बरं का? कारण आता मी जर कथा पुनश्च प्रारंभ केली, कमीत कमी 9 वाजतील. तुमची तयारी असाल तर बसा, मी उठत नाही. बरं, ही आता ही मूर्ती आता किती किलोमीटर जावं लागते? 50 किलोमीटर त्याला कीर्तनाला जावं लागते. सर्वांना कामं आहेत, असू द्या. झालेलं ही दुसऱ्या दिवसाचं वाक पुष्प मी संत श्री गजानन महाराजांच्या चरणी, तुमच्या सर्व मायबापाच्या चरणस्पर्शी समर्पित करतो आणि इथेच शिवेला पूर्णविराम देतो. जे यजमान असतील आरती लावा त्यांनी, आपण तोपर्यंत भजन करा. श्री कृष्ण गोविंद हरे